बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला, हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती। सैफच्या हल्लेखोरांनी मोलकर्णीकडे 1 कोटींची खंडणी मागितल्याचं समोर, मोलकर्णीचा आवाज ऐकून सैफ बाहेर, त्यानंतर सैफवर हल्ला करून आरोपी पसार। सैफवरील हल्ल्यानंतर विरोधकांचे सरकारवर टीकेचे बाण, महाराष्ट्रात कुणीच सुरक्षित नसल्याचा आरोप, मुंबईसह महाराष्ट्र सेफ असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त, वाल्मिकच्या काही सिम कार्डची अमेरिकेत नोंद, निवडणुकांमध्ये या सिम कार्डवरून अनेकांना फोन केल्याचा एसआयटीचा संशय। काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना, प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकुट स्वीकारण्यास अनेक नेत्यांचा नकार, अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार याकडे सर्वांचं लक्ष। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांशेजारी बसणं अजित पवारांनी टाळलं, सुप्रिया सुळेंनी मात्र तिळगुळ देऊन मागितलं गोड बोलण्याचं वचन। लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये 2100 रुपयांचं गिफ्ट मिळणार, जानेवारीचा हप्ता 26 तारखेला मिळणार असल्याची मंत्री आदिती तटकरेंची घोषणा। आणि बॉडी स्प्रे वापरत असाल तर सावधान, बॉडी स्प्रेमुळे तुमच्याही घरात होऊ शकतो स्फोट, कर्जतमधील घटनेनं राज्यात खळबळ।